Next example. A wall has two layers, A and B, each made up of different materials. Both the layers have the same thickness. The thermal conductivity of A is twice that of the B. Under steady condition, the temperature difference across the wall is 36 degrees Celsius. The temperature difference across layer A is. Suppose there is a wall like this. आणि या वॉल मध्ये दोन मटेरियल्स आहेत, दोन लेयर्स आहेत. This is layer A and this is layer B. Each made up of different material. Both the layer have same thickness. म्हणजे दोघांची लेंथ किंवा थिकनेस जे आहे dx हे जे डिस्टन्स आहे ते तेवढंच आहे, L and L. The thermal conductivity of A is twice that of B. Thermal conductivity of A is twice that of thermal conductivity of B असं म्हटलेलं आहे. Thermal conductivity of A is twice that of the B. म्हणजे A चा आपण K घेतलं, B चा आपण K घेतलं तर A चं काय होणार आहे 2K होणार आहे. ठीक आहे. Under steady state condition, temperature difference across wall is 36 degrees. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स दिलाय, पूर्ण वॉलचा टेम्परेचर डिफरन्स 36 डिग्री दिलाय. टेम्परेचर डिफरन्स म्हणजे एका साईडला आपण इकडे काय केलं, फॉर एक्झाम्पल 0 डिग्री सेल्सिअस घेतलं तर दुसऱ्या साईडला किती असणार आहे 36 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 36 डिग्री सेल्सिअसचा टेम्परेचर डिफरन्स टोटल आहे, टोटल वॉलला दोन्ही लेअरला मिळून. द टेम्परेचर डिफरन्स अक्रॉस लेअर ए इज. तर ए या लेअरला टेम्परेचर डिफरन्स किती असेल असा क्वेश्चन आहे. पहिल्या लेअरला टेम्परेचर डिफरन्स किती असणार आहे. ओके. आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, हीट करंट जो आहे तो दोन्ही थिकनेस मधून तेवढाच होतो. म्हणजे H1 इज इक्वल टू काय होतंय H2 होतंय. H1 इज इक्वल टू H2 म्हणजे सेम हीट करंट फ्लोज थ्रू द टू थिकनेसेस. आता हीट करंटचा फॉर्म्युला काय बघा, KA d theta by dx. दिस इज फॉर 1 इज इक्वल टू KA d theta by dx. इट इज फॉर 2 येणार आहे. किंवा दिस इज फॉर कंडक्टर ए अँड दिस इज फॉर कंडक्टर किंवा मटेरियल बी. मटेरियल ए अँड मटेरियल बी. आता इथे रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज आपण प्लेस करूया. ओके. ए ची कंडक्टिव्हिटी किती आहे 2K आहे. आता सिमिलर टर्म इथलं या कॅन्सल करूया. ओके. दोघांचा थिकनेस dx सेम आहे, दोघांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन देखील काय आहे सेम आहे. तर थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ ए किती दिलंय 2K दिलंय. टेम्परेचर डिफरन्स फॉर ए डी थिटा ए आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, इज इक्वल टू बी ची थर्मल कंडक्टिव्हिटी किती आहे के फक्त आहे, त्याचा टेम्परेचर डिफरन्स सपोज डी थिटा बी असेल. ठीक आहे. तर पुन्हा एकदा के आणि के कॅन्सल होईल. लक्षात आलं का बघा, जस्ट एडीएक्स दोन्ही साईडचं सेम असल्यामुळे कॅन्सल झालेला आहे. ए ची थर्मल कंडक्टिव्हिटी 2K आहे म्हणजे के च्या ठिकाणी 2K ठेवलं. डी थिटा म्हणजे टेम्परेचर डिफरन्स ऑफ ए आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर बी ची थर्मल कंडक्टिव्हिटी किती आहे केच आहे ऍज इट इज, आणि डी थिटा ऑफ बी काहीतरी असणार आहे, ते ऍज इट इज प्लेस केलेलं आहे. म्हणजे इथं काय होणार बघा, देअरफॉर याच्यावरून 2 टाइम्स डी थिटा ऑफ ए इज इक्वल टू डी थिटा ऑफ बी येणार आहे. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स फॉर द बी इज 2 टाइम्स टेम्परेचर डिफरन्स ऑफ ए. आता दोघांचा मिळून टेम्परेचर डिफरन्स किती आहे 36 दिलाय. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स ऑफ ए प्लस टेम्परेचर डिफरन्स ऑफ बी हा दोघांचा मिळून किती आहे 36 आहे. ओके. आता इथं काय करूया, डी थिटा टेम्परेचर डिफरन्स ऑफ ए त्यांनी काढायला सांगितलंय ना, ए लेअरचा टेम्परेचर डिफरन्स काढायला सांगितलाय, त्याच्यामुळे बी ला रिप्लेस करूया इथं. सो डी थिटा ए प्लस डी थिटा बी म्हणजे काय ठेवणार मी 2 टाइम्स डी थिटा ए प्लेस करणार आहे, इज इक्वल टू येणार आहे 36. म्हणजे 3 टाइम्स डी थिटा ए इज इक्वल टू येणार आहे 36. सो डी थिटा ए इज इक्वल टू काय येणार आहे 36 डिवायडेड बाय 3. सो टेम्परेचर डिफरन्स ऑफ ए येणार आहे 36/3 म्हणजे काय येणार आहे 12 येणार आहे. टेम्परेचर डिफरन्स ऑफ ए येणार आहे 12 डिग्री सेल्सिअस.
12 डिग्री सेल्सिअस. सो आन्सर येणार आहे बी. नेक्स्ट, a metal rod of length 2 meter has cross-sectional areas 2A and cross-sectional area 2A and A as shown in figure. The ends are maintained at temperature of 100 degree Celsius and 70 degree Celsius. The temperature at the middle point C is. म्हणजे सी पॉइंटचं टेम्परेचर काढायला सांगितलं इथं. पुन्हा एकदा इथं सिरीज कॉम्बिनेशन असल्यासारखं आहे. म्हणजे हीट जी आहे ती पहिल्या कंडक्टर मधून येणार आणि मग दुसऱ्या कंडक्टर मधून पास होणार आहे. आणि इथं H1 इज इक्वल टू काय असणार आहे, H2 असणार आहे. पहिल्या कंडक्टर मधून जेवढी हीट पास होणार आहे तेवढीच दुसऱ्या कंडक्टर मधून पास होणार आहे. ओके. सो पुन्हा एकदा इथलं मधलं टेम्परेचर सपोज थीटा आहे, तर आपण असं कन्सिडर करूया ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन जेवढी हीट काय होणार आहे पहिल्या कंडक्टर मधून पास होणार तेवढीच हीट दुसऱ्या कंडक्टर मधून पास होणार. नेहमी लक्षात ठेवा सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जेवढे कंडक्टर असतील सगळ्यांच्या मधून फ्लो होणारी हीट तेवढीच असते, म्हणजे हीट करंट तेवढाच असतो. सो H1 इज इक्वल टू H2 येणार आहे. H1 म्हणजे काय येणार आहे, KA d theta by dx. दिस इज फॉर कंडक्टर 1 इज इक्वल टू काय येणार आहे, KA d theta divided by dx फॉर कंडक्टर 2 येणार आहे. आता थर्मल कंडक्टिव्हिटी इज अ मेटल रॉड ऑफ लेंथ 2 मीटर हॅज क्रॉस सेक्शनल एरिया 2A and A. आता हा मेटल रॉड एक जो आहे तो एकाच मटेरियलचा आहे असं इथं आपण ऍझ्युम करणार आहे. म्हणजे फक्त काय आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झालेला आहे, मटेरियल तेच आहे, त्याच्यामुळे दोन्ही साईडचं के सेम असेल त्याच्यामुळे ते कॅन्सल होणार आहे. त्याचबरोबर दोन्हीची लेंथ 2 मीटर आणि 1 मीटर आणि 1 मीटरच दिले डायग्राम नुसार. सो डीएक्स दोन्ही साईडचं काय होईल, कॅन्सल होईल. ओके. मग आता एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ फर्स्ट, पहिल्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, 2A आहे ना, तर इथं 2A ठेवतो. आणि याला टेम्परेचर डिफरन्स एका साईडला 100 आणि दुसऱ्या साईडला किती येणार आहे, थीटा. त्याच्यामुळे टेम्परेचर डिफरन्स येणार आहे 100 मायनस थीटा इज इक्वल टू दुसऱ्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, ए आहे पुढचा, आणि याला टेम्परेचर डिफरन्स किती आहे, थीटा. मधलं टेम्परेचर थीटा आणि राईट हँडला किती आहे, 70 आहे. कारण लक्षात घ्या लेफ्ट हँडला 100 दिलंय आणि राईट हँडला 70 दिलंय. त्याच्यामुळे मधलं टेम्परेचर थीटा असेल तर दुसऱ्या रॉडला टेम्परेचर डिफरन्स किती येणार बघा, थीटा मायनस 70 येणार. दोन्ही साईडचं ए कॅन्सल होईल पुन्हा एकदा. सो 200 मायनस 2 थीटा इज इक्वल टू थीटा मायनस 70. 2 थीटा RHS ला गेलं तर 2 थीटा प्लस थीटा म्हणजे 3 थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, मायनस 70 LHS ला जाणार आणि हे 270 होणार. अँड देअरफॉर थीटा इज इक्वल टू 270 डिवायडेड बाय 3 म्हणजे काय येणार आहे, 90 डिग्री सेल्सिअस. सो आन्सर येणार आहे सी इज द आन्सर. 90 नंबर क्वेश्चन लक्षात आलं का? अ स्लॅब कन्सिस्ट ऑफ 2 पॅरलल लेयर्स ऑफ डिफरंट मटेरियल ऑफ सेम थिकनेस हॅव्हिंग थर्मल कंडक्टिव्हिटीज K1 अँड K2. द इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ऑफ कॉम्बिनेशन इज. म्हणजे या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, 2 पॅरलल लेयर्स आहेत. ओके. आणि या 2 लेयरच्या थर्मल कंडक्टिव्हिटीज K1 K2 दिलेल्या आहेत. दोघांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तेवढाच घ्यायचा आहे, दोघांची लेंथ किंवा थिकनेस जी आहे ती तेवढीच घ्यायची आहे. आता आपण सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशनचे जे 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटीचे ते तुम्हाला पाठ पाहिजेत. म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि लेंथ सेम असेल तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये फॉर्म्युला काय असतो, 2K1 K2 अपॉन K1 प्लस K2 असतो. आणि पॅरल कॉम्बिनेशनला काय असतो, लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम असेल तर दॅट इज K1 प्लस K2 डिवायडेड बाय 2 असतो. आणि त्याच्यामुळे पॅरल कॉम्बिनेशन असल्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे, बी इज द आन्सर. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन नाउ. Two rods of same length and material transfer a given amount of heat in 12 seconds.
when they are joined end to end, but when they are joined lengthwise, they will transfer same heat in this in same condition in. आता बघा, सुरुवातीला दोन रॉड जे आहेत ते कसे आहेत, एंड टू एंड जॉईन केले. सुरुवातीला एंड टू एंड जॉईन केल्यानंतर काय होते बघूया. टू रॉड्स ऑफ सेम लेंथ, दोघांची लेंथ तेवढीच आहे, अँड मटेरियल म्हणजे दोघांचा के देखील तेवढाच आहे. गिवन ट्रान्सफर गिवन अमाऊंट ऑफ हीट इन 12 सेकंड. म्हणजे इथं dq बाय dt येतं, दॅट इज सर्टन अमाऊंट ऑफ हीट इन 12 सेकंड, म्हणजे dq बाय 12 येणार आहे. ओके, कारण सर्टन अमाऊंट ऑफ हीट म्हणजे फॉर एक्झाम्पल dq असेल किंवा q असेल असं म्हणूया. म्हणजे इथं dq बाय dt किती येणार आहे, q बाय 12 येणार आहे. तर q अमाऊंट ऑफ हीट 12 सेकंड मध्ये ट्रान्सफर करतं, त्याच्यामुळे dq बाय dt चा q बाय किती येणार आहे, 12 येणार आहे. कधी, when they are joined end to end. ओके, मग याचा अगोदर फॉर्म्युला लिहूया. एंड टू एंड जॉईन केल्यानंतरचा फॉर्म्युला कसा येणार आहे. आता dq बाय dt चा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, दॅट इज ka d थिटा डिवायडेड बाय dx. मग dq बाय dt म्हणजे दिलंय q बाय 12. आता थर्मल कंडक्टिव्हिटी किती होणार बघा, पहिल्याची के दुसऱ्याची के म्हणजे इक्विव्हॅलंट केच येणार आहे. ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दोघांचा एच आहे. टेम्परेचर डिफरन्स येणार आहे डी थिटा. ओके, टेम्परेचर डिफरन्स म्हणजे लेफ्ट एंड आणि राईट एंड मधला टेम्परेचर डिफरन्स डी थिटा आहे. आणि डीएक्स म्हणजे किती घेणार, डीएक्स म्हणजे 2L एवढी आपण लेंथ इथे घेणार आहे. ओके, 2L एवढी लेंथ आपण इथे घेणार आहे. सो दिस इज इक्वेशन 1. आता ती लेंथ वाईज जॉईन केली म्हणजे पॅरलल जॉईन करायचे आहेत एकमेकाला. लेंथ वाईज म्हणजे पॅरलल असे जॉईन केले. ओके, लेंथ वाईज म्हणजे पॅरलल जॉईन करायचे आहेत. पॅरलल जॉईन केले, इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी केस येणार आहे. आता पॅरलल म्हणजे लेंथ वाईज जॉईन करायचे आहेत. आता सेम अमाऊंट ऑफ हीट किती टाइम मध्ये ट्रान्सफर होणार असं विचारलेलं आहे. मग आता पुन्हा एकदा या पॅरलल कॉम्बिनेशन साठी पुन्हा एकदा इक्वेशन 2 लिहूया. इक्वेशन 2 कसं येणार बघा, dq बाय dt इज इक्वल टू ka d थिटा बाय dx येणार आहे. मग आता इथं तेवढीच अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर करायची आहे, परंतु किती टाइम मध्ये ट्रान्सफर करायचं आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं, म्हणजे टी फाइंड आउट करायचं आहे. इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी के आणि के ची केस येणार, परंतु आता इथे एरिया काय होणार आहे, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये हीट ट्रान्सफर साठी एरिया म्हणजे प्रत्येक रॉडचा एरिया ए असेल तर हीट ट्रान्सफर साठी मिळणारा एरिया ए असतो, आणि लेंथ मात्र काय किती होते, सिरीज कॉम्बिनेशनला 2L होणार आहे. तर पॅरल कॉम्बिनेशनला बघा, इथं एरिया ए आणि ए म्हणजे एकूण 2A एवढ्या एरियामधून काय होणार आहे, हीट आतमध्ये एंटर करणार आहे. आणि किती लेंथ मधून पास होणार आहे, L लेंथ मधून. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन जोडल्यानंतर एरिया किती येणार, लेंथ किती येणार हे लक्षात घ्या. आणि आता पॅरल मध्ये जोडल्यानंतर लेंथ किती येणार आणि एरिया किती येणार हे लक्षात आलं पाहिजे. सो Q बाय T इज इक्वल टू के, एरिया येणार आहे 2A, टेम्परेचर डिफरन्स तेवढाच मेंटेन करायचा आहे, डिवायडेड बाय डिस्टन्स म्हणजे येणार आहे L. ओके, सो दिस इज इक्वेशन 2. आता या दोन इक्वेशनचं जस्ट डिव्हिजन करूया. म्हणजे थोडक्यात काय केलंय लक्षात येते का बघा, दोन रॉड सुरुवातीला एंड टू एंड जॉईन केलेत आणि त्याच्यानंतर पॅरलल जॉईन केलेत आणि dq बाय dt चे दोन फॉर्म्युले लिहिलेले आहेत. आता इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 करूया. इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे इक्वेशन 1 आहे q बाय 12 डिवायडेड बाय q बाय t इज इक्वल टू ka d थिटा डिवायडेड बाय 2L डिवायडेड बाय काय येणार आहे, k इंटू 2A d थिटा बाय L होणार आहे. आता इथले सिमिलर टर्म सगळे कॅन्सल करूया. क्यू क्यू कॅन्सल, के ए एल डी थिटा कॅन्सल होणार. इथं राहणार आहे टी बाय 12 LHS ला आणि RHS ला राहणार आहे 1/4 राहणार, कारण हे न्यूमरेटरचं 1/2 राहिले आणि डिनॉमिनेटरचं 2 राहिले. सो 1/4. सो टी इज इक्वल टू काय होणार आहे, 12/4 म्हणजे टाइम किती येणार आहे, 3 सेकंड टाइम येणार आहे. म्हणजे सिरीज मध्ये जोडल्यानंतर सर्टन अमाऊंट ऑफ हीट 12 सेकंड मध्ये जर काय होत असेल, ट्रान्सफर होत असेल, तर तेवढीच अमाऊंट ऑफ हीट पॅरल मध्ये जोडल्यानंतर 3 सेकंड मध्ये ट्रान्सफर होणार आहे. ओके स्टुडंट्स.